नाशिकच्या भद्रकाली हद्दीत एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशी जनावरांच्या अनधिकृत कत्तलखान्यावर शहर गुन्हे शाखेच्या युनिट 2च्या पथकाने छापा टाकला। यावेळी पोलिसांनी तब्बल 1400 किलो गोवंशी मांस जप्त केले, तर डांबून ठेवलेली 20 गोवंश जनावरांची सुटका करीत वाहने असा सुमारे 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी संशयित 13 जणांना अटक केली असून मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गोवंश कत्तल व तस्करीचा आळा घालण्याचे आदेश दिले होते। शहर गुन्हे शाखेच्या युनिट 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या पथकाला मध्यरात्री गोवंश कत्तली संदर्भातील गोपनीय खबर मिळाली होती। त्यानुसार उपनिरीक्षक अजय पगारे, सहाय्यक उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळे, बाळू शेळके, विवेक पाठक, अंमलदार प्रकाश भालेराव, नंदकुमार नांदोर्डीकर, अतुल पाटील, जितेंद्र वजीर यांच्या पथकाने भद्रकाली पोलिसांच्या मदतीने तिग्रानिया रोडवरील सागर बेकरी समोर असलेल्या रजा नुरी इलेक्ट्रिकल गोडाऊनच्या मागे बंद असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत कत्तलखान्यावर छापा टाकला। यावेळी बेकायदेशीरपणे काही गोवंशाची कत्तल करून मांस लपविल्याचे आढळून आले। तसेच एका बाजूला 20 गोवंश जनावरे डांबून ठेवलेली होते। संशयितांना ताब्यात घेत त्यांच्या विरुद्ध भद्रकाली पोलिसांना महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमीन अय्यूब कुरेशी वय वर्ष 26 राहणार बागवानपुरा, जुनेद नसीर कुरेशी वय वर्ष 21, अमीन नासिर पठाण वय वर्ष 20 दोघे राहणार नानावली, तसेच इस्माईल अनिल कुरेशी वय वर्ष 25 राहणार पंचशील नगर, रिजवान सुलेमान कुरेशी वय वर्ष 29, नईम रहीम कुरेशी वय वर्ष 24 दोघे राहणार भारतनगर, सोनू मोहम्मद कुरेशी वय वर्ष 32 राहणार बागवानपुरा, मोबिन युनिस कुरेशी वय वर्ष 26 राहणार नाईकवाडी, मजीद अब्दुल्ला कुरेशी वय वर्ष 32 राहणार गंजमाळ, जावेद रहीम कुरेशी वय वर्ष 26 शिवाजीवाडी, अरिफ इस्माईल शेख वय वर्ष 38 राहणार कतडा, मुक्या कुरेशी आणि शब्बीर कुरेशी राहणार भद्रकाली असे या संशयिताचे नावे आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।